श्रोतेहो नमस्कार. पाऊलवाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात मी रणजित बागलाने आपणा सर्वांचं स्वागत करतो. श्रोतेहो, आज आपण अंबाजोगाई येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षिका उषा रामधामी यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात. निर्मिती सहाय्य रणजित बागलाने यांचं आहे आणि सादर करते आहेत योगीराज बच्चे. श्रोतेहो नमस्कार. पाऊलवाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमामध्ये आपण नेहमीच बीड शहरातील, बीड जिल्ह्यातील प्रथितीय संपादित व्यक्तिमत्वांना बोलवत असतो आणि एकूण त्यांच्या जीवन कार्याचा परिचय करून घेत असतो. आपल्या तरुण बांधवांना, तरुण पिढीला त्यांच्याकडून प्रेरणा मिळावी या उद्देशानं हा प्रपंच आपण आपल्यासमोर मांडत असतो, श्रोत्यांसमोर मांडत असतो. आज आपल्या आकाशवाणी बीड केंद्राच्या पाऊलवाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात एक असं व्यक्तिमत्व आलं आहे की त्यांना भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांच्या हस्ते राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम, मला सुरुवातीला आपला परिचय सांगा. सर, माझं नाव आहे सौ उषा मुकेशचंद्र रामधामी. अच्छा. मॅडम, आपलं जन्म कुठे आणि कधी झाला आणि आपलं शिक्षण कुठल्या माध्यमातून आणि कसं झालं? माझा जन्म झालेला आहे विदर्भात, अकोला या ठिकाणी. बरं. आणि त्यावेळेला मी 11वी DED होते. बरं. आणि 1982ला माझं लग्न झालं आणि मग मी अंबाजोगाईला आले. बरं. पण 1982ला लग्न झालं आहे. आणि त्यावेळची जी परिस्थिती होती, मी ज्या समाजामध्ये जन्मले किंवा वाढले, इकडलं वातावरण थोडं वेगळं होतं, पडदा पद्धत होती. त्यामुळे मी 3 वर्ष मला स्ट्रगल करावं लागलं. आणि या संघर्षातून मी शेवटी 1985 साली जिल्हा परिषदमध्ये शिक्षिका म्हणून मी कार्यरत झाले आणि रुजू झाले. आणि 85 ते 2020 पर्यंत मी एकूण 35 वर्षे सेवा केली. आणि या कालावधीमध्येच मी 12वी पासून माझं शिक्षण केलं, BA केलं, MA हिंदी केलं, त्यानंतर BED केलं आणि MAD सुद्धा केलं. हे सर्व श्रेय माझ्या सासरच्या मंडळीनं जातं, विशेषतः माझ्या पतींना. तर विदर्भात तुम्ही मग तुमचं बालपणापासून ते 12वी पर्यंत शिक्षण झालं ना? हो. तर मग त्यावेळेचे शिक्षण पद्धती किंवा त्यावेळेचं वातावरण, शैक्षणिक वातावरण कसं होतं? तिथला अतिशय म्हणजे खूप छान होतं वातावरण. एकतर मी म्हणजे 4 बहीण 1 भाऊ असं आमचं कौटुंबिक वातावरण होतं. आणि त्याच्यामध्ये माझे वडील हे प्राथमिक शिक्षक होते सुरुवातीला. आणि आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. पण माझ्या आई-वडिलांनी आम्हा सर्व भावंडांना अतिशय उत्तम संस्कार केले आणि शिक्षण असं दिलं की स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि भविष्यामध्ये परिस्थिती जी असेल त्या परिस्थितीला तोंड देण्याचं बळ किंवा सामर्थ्य त्यांनी आमच्यामध्ये प्रदान केलं. मग त्या काळामध्ये शिक्षकांबरोबरचे तुमचे संबंध किंवा त्या काळात शिक्षकांबरोबरचे विद्यार्थ्यांचे संबंध कसे होते? सर, त्यावेळेला शिक्षकांची आदरयुक्त भीती असायची. पहिली गोष्ट तर छडी लागे छमछम विद्या घमघम हा जो प्रकार होतो त्या काळात होता. मात्र कारण मी 1979 साली मी 10वी झाले. त्याच्या अगोदरचा जो कालावधी आहे त्यावेळेला दरवर्षी अशी भीती वाटायची की आपण यश संपादन करू शकतो किंवा नाही, किंवा आपली परिस्थिती काय असेल, आपण चांगल्या प्रकारे यश संपादन करूत की नाही, अशी सारखी भीती वाटायची. आणि शिक्षकांनी जे काही सांगितलं ते आजपर्यंत माझ्या लक्षात आहे. उदाहरणार्थ आमच्या हेबाळे मॅडम तर त्या भूगोल शिकवायच्या. ते एक वाक्य अजून लक्षात आहे, वात म्हणजे वारा, वर्ण म्हणजे आवरण, वातावरण. आणि ते जे वाक्य ते अजून माझ्या डोक्यात अजूनही फिट आहे. त्या शिक्षकांना मी कधीच विसरू शकणार नाही. बरोबर आहे. मग 10वी पास झाल्यानंतर पुढं तुम्हाला शिकावं असं वाटलं होतं नाही? हो, शिकावं वाटलं होतं आणि मला शिक्षिका होण्याची खूप इच्छा होती. पण त्यावेळेला असं झालं की माझं वय 16 वर्ष पूर्ण झालं नव्हतं, थोडं कमी होतं. त्यामुळे मला DEDला मी पात्र नव्हते प्रवेश घेण्यासाठी, कारण त्यावेळेला 10वी नंतर DED होतं. बरोबर. तर वय कमी पडतं म्हणून मी 11वी आर्ट्समध्ये प्रवेश घेतला आणि 1 वर्ष मी 11वी केलं आणि पुन्हा पुढच्या वर्षी मी अप्लाय केला अर्ज भरून. मग माझा DEDला अगदी सहजासहजी नंबर लागला. अकोल्याला शासकीय अध्यापक महिला महाविद्यालयामध्ये मी प्रवेश घेतला आणि 2 वर्ष मी DED केलं. अच्छा. मग 10वी नंतर तुम्ही DED केलं? हो. आणि DED करून मग पुढे DED झाल्यानंतर मला एका शाळेमध्ये इंटरव्ह्यूचा कॉल आला अकोल्यालाच. आणि तिथे मग मी शिवाजी हायस्कूलची एक शाखा होती हररपेठमध्ये, त्या ठिकाणी मी 2 वर्ष सेवा दिली प्राथमिक शिक्षिका म्हणून. बरं. मग तिथून पुढे मग लग्नाचा प्रवास सुरू झाला. मग 1982ला लग्न झालं. मग इकडे आले मी. इच्छा खूप होती माझी की आपण कंटिन्यू करावं म्हणून शिक्षण. शिक्षण नव्हे म्हणजे शिक्षकी पेशा मला
पुढे कंटिन्यू करायचं होतं, पण परिस्थिती नव्हती. बरोबर. कौटुंबिक वातावरण जे होतं फार अगदी मध्ये म्हणजे दबदब्याचं होतं. बरं. एक सून म्हणून मी पहिली सून आहे की जिने मी घराबाहेर पाऊल टाकलं क्या बात. आणि मी या सेवेच्या या शिक्षणाच्या मार्गावर मी पदार्पण केलं. बरं, मग तुमच्या गावाकडे तुमच्या माहेरी पडदा पद्धत वगैरे किंवा इकडेच पडदा नाही, पद्धत विदर्भात एवढा पगडा नव्हता. होती? बरं. जरा हा मराठवाड्याचा भाग असल्यामुळे कदाचित किंवा त्या घराची जी काही म्हणजे पद्धत असेल. पद्धत होती रूढ तशी आमच्या समाजामध्ये होतीच तशी, अच्छा. पण इकडे पगडा त्याचा थोडा जास्त होता. जास्त होता. अच्छा, पण असं असताना सुद्धा तुम्ही घरच्यांबरोबर किंवा घरच्यांचा तुम्हाला पाठिंबा कसा? माझे मिस्टर आणि माझे एक चुलत सासरे होते. बरं. त्यांनी मला भरपूर पाठिंबा दिला आणि पे युनिटमध्ये माझं नाव त्यावेळेला दाखल केल्यानंतरच आपल्याला इंटरव्ह्यूचा कॉल येत असे. आणि मग त्यांच्या मदतीने मला घराबाहेर पडण्याची थोडी म्हणजे संधी मिळाली. अच्छा, मग पुढे तुम्ही इथली वाटचाल कशी झाली तुमची? आता बीडला आल्यानंतर सासरी हा, आल्यानंतर? बीडला आल्यानंतर मग ते 1985च्या अगोदर मला 2-3 कॉल आले होते, पण मी जाऊ शकले नाही. अच्छा. मग तिसरा कॉल आला तर जर आपण या कॉलला उत्तर नाही दिलं किंवा आपण उपस्थिती जर नाही दाखवली तर आपल्याला पुन्हा कॉल येणार नाही, या विचाराने घरात थोडा विचार झाला. आणि मग मला माझ्या मिस्टरांनी स्वतः त्यांनी मला सहकार्य केलं आणि लेखी परीक्षेला तोंडी परीक्षेला त्यांनी मला सहकार्य केलं आणि ते इथे घेऊन आले. आणि कालांतराने जवळजवळ 3-4 महिन्यानंतर मला मग जिल्हा परिषदेची घाटनांदूर या ठिकाणची ऑर्डर आली होती. बरोबर. घाटनांदूर जिल्हा परिषद शाळेमध्ये तुम्ही शिक्षिका म्हणून लागलात. हो. मग त्याच्यानंतर पुढं चला बाबा आपल्याला BEd करावं वाटलं किंवा MAd करावं वाटलं? नाही, मग त्यावेळेला मग माझी 3 लहान मुलं होती. बरं. 2 मुली आणि 1 मुलगा. मग त्यांचं संगोपन ही माझी फार महत्त्वाची जबाबदारी होती. आणि त्यांना बघण्यासाठी मला म्हणजे सेवेत लक्ष देऊन म्हणजे माझं अध्यापन कार्य करून मला कौटुंबिक जबाबदारी पण सांभाळायची होती. आणि म्हणून त्यावेळेला मी विचार केल्याने 5-6 वर्ष मी जाऊ दिले. आणि त्याच्यानंतर माझ्यासोबतच्या ज्या शिक्षिका होत्या त्या इन सर्व्हिस करत होत्या, शिकत होत्या, तर मला मनामध्ये कुठेतरी असं वाटलं की आपणही काहीतरी करावं. आणि म्हणून मी सुरुवात केली. हिंदी पंडित परीक्षा दिली, त्यात मी उत्तीर्ण झाले. त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण 12वीपासून आपण शिक्षण घेऊयात. म्हणून मग मी अंबेजोगाईला वेणुताई महिला महाविद्यालयामध्ये रीतसर प्रवेश घेतला 12वीला. आणि त्या ठिकाणी मी द्वितीय आले कॉलेजमध्ये. आणि त्यावेळेला माझा रुक्मिणीताई पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर BA पण मी तिथनंच केलं. हिंदीमध्ये मी द्वितीय आले तिथे, त्यावेळेलाही माझा सन्मान करण्यात आला. आणि मग मला असं वाटलं की आपण MA पण करावं. हिंदी आपलं मातृभाषा आहे आणि मला आवडही आहे. मग मी MA केलं. त्यानंतर मला असं सिनियरिटीप्रमाणे इन सर्व्हिस BEdची त्यावेळेला संधी होती. नाशिकचं आपलं मुक्त विद्यापीठाचं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं BEd केलं. BEd केल्यानंतर मला आमच्या शिक्षकांनी मला खूप प्रेरित केलं की आपण करू शकता आणि परिस्थितीवर तुम्ही मात करून तुम्ही MAd सुद्धा करावं. मी असं म्हटलं होतं की MAd करेन मी, काय हरकत नाही, पण जर समजा माझ्या सेवेमध्ये असताना त्याचा माझ्या खात्यामार्फत काही उपयोग जर झाला तर चांगली बाब आहे, पण तरी ज्ञानात भर पडावी, माझ्या अनुभवात किंवा माझ्या शैक्षणिक अर्हतेमुळे माझ्या विद्यार्थ्यांना त्याचा काही उपयोग झाला तर चांगली गोष्ट होईल. आणि म्हणून मग मी विचार केला आणि पुन्हा मग मी कामाला लागले. आणि MAd मी 2005 साली प्रबंधासह अतिशय चांगल्या पद्धतीने यश संपादन करून पूर्ण केलं. कुठला MAdला प्रबंध होता तुमचा? माझं नाट्यकरण पद्धती आणि पारंपरिक पद्धती याचा तौलनिक अभ्यास याचा मी प्रबंध तयार केला आहे. शैक्षणिक पद्धती? शैक्षणिक, हा ना. शिक्षण पद्धतीमध्ये नाट्यकरण आणि पारंपरिक पद्धत यामध्ये तौलनिक अभ्यास केला. कोणती पद्धत ही जास्त परिणामकारक आहे त्याचा मी अभ्यास करून त्याचा निष्कर्ष काढला. अच्छा. पुन्हा माध्यमिक शाळेमध्ये तुम्ही रुजू झाला असताना? नाही सर, प्राथमिक नाही. आम्ही एकदा प्राथमिकमध्ये आमच्याकडे तशी सोय नाही आहे की माध्यमिकमध्ये त्या माध्यमिकची एक स्वतंत्र भरती असते. आणि मी प्राथमिक मग त्याच्यामध्ये असं असते आपल्या शैक्षणिक अर्हतेनुसार आणि सिनियरिटीनुसार प्रमोशन होत राहतात. मग मी प्राथमिक शिक्षकापासून पुन्हा पदवीधर शिक्षिका झाले. त्याच्यानंतर मुख्याध्यापक पद घेतलं मी आणि जो 7 वर्ष मुख्याध्यापक पदावरूनच मी सेवानिवृत्त झाले. अच्छा. मग मला काय म्हणायचं की तुम्ही आता सेवानिवृत्त झाल्यानंतर आपली पुढची वाटचाल काय आहे? माझ्या ज्ञानाचा जो अनुभव आहे किंवा आयुष्याचा जो अनुभव आहे त्या
अनुभवाचा फायदा आपल्या समाजाला व्हावा, माझ्यासारख्या बंधूंना भगिनींना व्हावा असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणून मी या ठिकाणी बऱ्याचशा सेवाभावी संस्था आहेत त्याला मी जॉईन झालेले आहे. ते मी लायनस क्लब जो आहे त्याला तर मी जवळजवळ 22 वर्षापासून मी रुजू झाले होते. आणि माझं सामाजिक कार्य, राष्ट्रीय कार्य त्याच्यामार्फत मी करत आले, सेवेत असताना सुद्धा केले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघ इथे जो स्थापन झाला होता तालुका स्तरावर, त्याला ते मी जॉईन केलं सेवानिवृत्तीनंतर. तुम्ही अध्ययन आणि अध्यापनाचं काम तुमचं घाटनांदूर इथं चालू असता तुम्हाला अनेक वेगवेगळे पुरस्कार पण मिळाले असतील ना मग? हो. अच्छा. हो, मी म्हणजे पुरस्कार मिळण्यासाठी मी तसा काही प्रयत्न केला नाही, पण मी जे काही केले ते मनापासून केलं. माझ्याजवळ जे आहे ते माझ्या सर्व विद्यार्थ्यांना द्यावं, त्याचा सर्वांगीण विकास व्हावा, केवळ शैक्षणिक नव्हे तर त्याचा म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक विकासासोबत समाज सुद्धा सुधारला पाहिजे आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा मी प्रयत्न केला. अगदी. माननीय माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांच्या हस्ते सुद्धा आपला राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. त्यावेळेस तुमच्या मनामध्ये उमटलेली भावना काय होती? सर, मला तो म्हणजे अनपेक्षित आनंद झाला होता. मला तो म्हणजे मी कधी विचार केला ना. हां, एवढं मात्र होतं की माझ्या खात्यामार्फत माझ्या कार्याची फाईल मी 2 वर्षापासून बीड या ठिकाणी सादर करत होते आमच्या जिल्हा परिषदेला. मग त्याचं पुढे काय होतं, काय म्हणजे खात्यामार्फत जातं त्याची प्रोसेस मला काही माहिती नव्हती. पण त्याची दखल माझी राज्यस्तरावर न घेता ती राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. आणि 9 ऑगस्ट रोजी मला एक खाकी लिफाफ्यामध्ये एक पत्र मिळालं शाळेमध्ये. ते मी म्हणजे भारत सरकार लिहिलेलं होतं, पण मी लायनस क्लबचे काम करत होते त्याच्यामुळे मला असं वाटलं एखादं पत्र त्याचं असावं, म्हणून मी ते तसंच बाजूला ठेवून दिलं. आणि बऱ्याच म्हणजे 2 तासानंतर मी ते उघडून पाहिलं. आणि ते पाहिल्यानंतर मला म्हणजे आनंदाचा म्हणजे पारावार नव्हता असं मी म्हणेन. कारण मी कधीच अपेक्षित केलं नव्हतं की मला एवढा मोठा पुरस्कार म्हणजे शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मानाचा पुरस्कार होता. आणि त्यावर मी एक कविता पण लिहिली होती सर. बरोबर. त्याचं मी एक 8 दवळीमध्ये कविताबद्ध केलेलं आहे, त्याचं मी वाचन करून दाखवते. माझ्या कवितेचं नाव आहे पुरस्कार. 9 ऑगस्ट 2006 क्रांती दिनाचा योग साधला. ऐन दुपारी 3ऱ्या प्रहरी खाकी पाकिट हाती गवसला. वाचून पत्र विश्वास बसेना, हर्षाचा धक्का बसला. 5 सप्टेंबरला दिल्ली येथे सन्मानाचा तुरा खोवला. आदर्शाची गौरवगाथा घेऊन परतले कुंभेफळला. वर्षामाने सत्काराच्या कृतार्थतेने जीव धन्य जाहला. पुरस्कार समाजाने घेतलेली दखल काढा कार्याचा काढला. सर्वांची भरभरून मिळाली दात, कौतुकाने मान अधिक वाढला. कार्योन्नती आणि सेवेचे व्रत निश्चय मेरू उभारला. प्रयत्नांची कास धरुनी 2 हात केले प्राप्त परिस्थितीला. सहकार्य, स्नेह, विश्वास, आदर मिळत गेले मजला. कुटुंब आणि नातेवाईकांचीही साथ, पाठिंबा संगतीला. ईश्वरचरणी एकच मागणी, धन्य तुझ्या या दानाला. जपण्याचे सामर्थ्य लाभू दे कर्तृत्वाच्या या यशाला, कर्तृत्वाच्या या यशाला. वा, छान. काय होतं की पुरस्कार हे माणसाला वाटेवरल्या सावल्यांप्रमाणे असतात. हो. एखाद्या कडक उन्हामध्ये आपण जात असताना अचानक एखाद्या झाडाखाली सावलीवर उभारल्यानंतर जी आपल्याला उमेद मिळते पुढे जाण्याची, ती उमेद आपल्याला पुरस्काराच्या माध्यमातून मिळते. हो. पण हे करत असताना तुम्ही संगीत मध्यमा परीक्षा सुद्धा पास झालेला आहात. हां, मी हे संगीत मध्यमापूर्ण मी लग्नाआधीच केलेलं आहे सर. बरं. हां, आणि माझे वडील संगीताचे शिक्षक होते. त्यानंतर ते प्राध्यापक झाले, म्हणून संगीताचं माहेरघर माझ्या घरी होतं. आम्ही सगळे बहीण भावंड गायन, वादन, वाचन, लेखन, कला, क्रीडा यामध्ये आम्ही अगदी पारंगत झालेलो, कारण आमच्या वडिलांनी तसे संस्कार मला आवडलेलं एखादं गाणं म्हणून दाखवा ना तुम्ही. मी एक प्रार्थनेचं एक कडवं म्हणून दाखवेल. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. धन्यवाद. हे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा विद्यार्थी, बालक, पालक आणि शिक्षक या
तिघांच्या त्रिकोणामधलं शिरूबंधूंमधलं अंतर कमी करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? अध्ययन अध्यापन या प्रक्रियेमध्ये ज्याप्रमाणे आपण विद्यार्थ्यांशी संलग्न होतो किंवा त्याला आपलंसं करण्यासाठी किंवा त्याला काय हवं देण्यासाठी आपण मी तर नेहमी उत्सुक असायचे. आणि या विद्यार्थ्यासोबत पालक हा फार अतिशय महत्त्वाचा घटक आहे. बरोबर. कारण पालकांचं जेव्हा सहकार्य मिळेल तेव्हाच विद्यार्थी हा आपली स्वतःची प्रगती साधू शकतो. मग याला पालकांशी आपण जर संपर्क साधला, त्यांची परिस्थिती काय आहे आणि विद्यार्थ्यांसाठी कुठे कमी पडत आहेत किंवा विद्यार्थी त्यांना आपल्या शाळेविषयी काही वेगळं तर सांगत नाही ना, यासाठी गृहभेटी देणे, शिक्षक पालक संघ स्थापन करून पालकांच्या सभा घेणे, वेळोवेळी त्यांना विद्यार्थ्यांच्या यशाबद्दलही आणि त्यांच्यामध्ये असलेल्या ज्या काही त्रुटी असतील या संदर्भात देखील आम्ही जागरूकता पाळण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. अच्छा. सेवानिवृत्त झाल्यानंतरची एक मनामध्ये अशी एक वेगळी भावना निर्माण झाली का, की आता एक टप्पा आपण आपल्या जीवनातला एक ओलांडलाय बाबा, आता पुढं काय करायचं, एक असा प्रश्न पडलाय का? प्रश्न मला कधीच पडला नाही, कधीच पडत नाही, आजपर्यंत कधीच पडलेला नाही मला की माझं पुढचं काय आहे किंवा मी रिकामी आहे. कारण माझ्याकडे इतके छंद आहेत, इतकं मला काहीतरी करायचं. रोज मला प्रत्येक दिवस जेव्हा उगवतो तेव्हा मला असं वाटतं की आज माझं काहीतरी टास्क असलं पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी मी माझा वेळ देत असते. आणि त्यामधनं जे नवनिर्मिती होते त्याची गणना नाही, ते आनंदाची, ते आत्मिक समाधान आहे, ते मी माझ्यासाठी जगते, माझ्यासाठी वेळ काढते. आणि असा कधीच प्रश्न पडला नाही की आज काय किंवा पुढे काय होईल. 5 वर्षाचं बीट तयार केलेलं आहे, 60 ते 65. या 5 वर्षाच्या बीटमध्ये माझं जे टार्गेट आहे किंवा माझे जे ध्येय आहे ते मला पूर्ण करायचं आहे असं मी गृहीत धरून माझी मानसिकता, शारीरिक सजगता बाळगून त्यानंतर नवनिर्मिती काय करता येईल, मला माझा छंद कसा जोपासता येईल या संदर्भात मी नेहमी प्रयत्न केलेला आणि ते मी टार्गेट पूर्ण केलेलं आहे. 65 वर्ष माझं रनिंग आहे. हे संपलं, पुढच्या 5 वर्षाचं मी नक्कीच नियोजन करीन. वा, छानच की. पण आता काय आहे की समाजामधली जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांची रिटायरमेंट झाल्यानंतर, सेवानिवृत्ती झाल्यानंतर ती थोडी खचून जातात आणि मग आता काय आपण पिकलं पान गळणार अशी एक त्यांच्या मनामध्ये एक नाही का भावना झालेली असते. अशी भावना होऊ नये यासाठी ज्येष्ठ मंडळींनी काय करायला पाहिजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पहिली गोष्ट तसं आहे की आपण सेवानिवृत्त झालं, आपलं वय झालेलं आहे, मग आपण आता सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत किंवा आपण आता काही कामाचे नाहीत, ही भावना जोपासणं अतिशय चुकीची आहे. मी माझं वैयक्तिक मत तुम्हाला सांगते. अगदी की असं गृहीत धरायचंच नाही की मी आता कामाचा नाही आहे, आता मी काय करेन. तुम्ही आयुष्यभर सेवा दिलेली आहे, त्याचा आर्थिक मोबदला जरी घेतला असेल तर आता तुमचं कुटुंब आहे, समाज आहे. जे तुम्ही केलं नाही, जे करायचं राहिलं ते तुम्ही अगदी मनमोकळेपणाने करण्यासाठी तुम्हाला मिळालेली एक संधी आहे आणि या संधीचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. मी एकाकी आहे, मी बिचारा आहे असं अजिबात कोणीही मनामध्ये आणायचं नाही. आणि सेवानिवृत्त झाले म्हणजे काय कामाचं वय निघून गेलं असं अजिबात धरायचं नसतं. उलट तिथून नव्या उमेदीने जगायचं असतं, सगळं करायचं असतं जे राहिलं ते. आणि मग तुम्ही जे जे काही छंद जोपासलेत ते छंद तुम्ही तुमच्या ज्येष्ठ मंडळींना शेअर केलेत का नाही कधी? हो, केलेत ना. आणि आमच्या ज्येष्ठ नागरिक संघामार्फत अनेक कार्यक्रम होतात, उपक्रम राबवले जातात, विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं की ज्यामध्ये गीत गायन स्पर्धा असेल, वेशभूषा स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, स्मरणशक्ती असेल किंवा सामान्य ज्ञान स्पर्धा असेल. तर या सर्व स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपण व्यक्त झालो तर इतरांना निश्चितच प्रेरणा मिळू शकते. आणि ज्या ज्या वेळेला प्रबोधन करण्याची वेळ येते त्यावेळेला संधी कधी मी सोडत नाही. अगदी अगदी. काय होतं की वय वाढत जातं तसं तसं आपल्या मनामध्ये अशी एक मनामध्ये रुखरुख निर्माण होते की आपली ही गोष्ट करायची राहिली आहे, अमुक गोष्ट करायची राहिली आहे, तमुक गोष्ट करायची राहिली आहे, घरच्या प्रपंचामध्ये ही गोष्ट राहून गेली आहे किंवा शिक्षकी पेशामध्ये अध्ययन अध्यापन करण्याच्या प्रक्रियेमध्ये ह्या गोष्ट करायची राहून गेली आहे. अशी गोष्ट मनामध्ये एक रुखरुख राहून गेली असते, राहून गेलेली गोष्ट, अशी काही गोष्ट मनामध्ये राहून गेलेली आहे का? नाही सर, मी सेवेत असताना सुद्धा कुठलीही राहिली नाही. कारण मी सतत उद्योगी असल्यासारखं होते. मला जेव्हा जे वाटलं ते मी करत राहिले. आणि आताही सध्याही मी म्हणजे ज्येष्ठांमध्ये मिसळणे, मित्रमंडळींमध्ये जाणे येणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि एक सशक्त असं वातावरण कसं निर्माण होईल, आपल्यासोबत असणाऱ्यांना देखील त्याचा कसा फायदा होईल या संदर्भात मी प्रयत्न करत असते. आणि मला असं कधीच काही वाटत नाही की माझं करायचं राहून गेलेलं आहे. मी माझी एक कविता पण लिहिलेली आहे सर. बरं. वयाची पर्वा म्हणून मी एक कविता लिहिलेली आहे की विशिष्ट वय झाल्यानंतर आपण स्वतःला कमकुवत न
समजता किंवा आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत ही भावना मनामध्ये न ठेवता आपण म्हातारे नसून महातारे आहोत ही भावना आपल्या मनामध्ये जोपासली पाहिजे आणि पुढचा प्रवास पुढचं जे सेशन आहे ते अतिशय आनंदाने आपण जगलं पाहिजे. सेकंड इनिंग. सेकंड इनिंग. तर मी परवा वयाची ही एक कविता मी लिहिलेली आहे माझ्या या पाझर कविता संग्रहामध्ये, त्याचं मी वाचन करते आहे. वय झाले म्हणून मनाला मुरड घालायची नसते, मन मोकळेपणाने बिनधास्त जगायचे असते. बालपणात जाण्याची कधीतरी उर्मी जन्मात घेते, लहानपण देगा देवा याचना केली तरी पूर्ण होत नसते. गेलेला काळ आणि वेळ पुन्हा परत येत नसते, इच्छित काळात वयात जाऊन मनसोक्त बागडायचे असते. कधीतरी चिंब पावसात भिजावे, पडणाऱ्या गारांच्या लिंबोण्या झेलावे, कधीतरी वाहत्या पाण्याशी खेळावे, काटेरी छोटीशी नाव सोडून बघावे, कधीतरी झाडांची पारंबी झुलवावी, उंच उंच हिंदोळ्यांची मजा घ्यावी, कधीतरी झाडावरची कैरी खाली पाडावी, चिमणी कावळ्यांची शाळा भरवावी, कधीतरी लिंगोरच्या धाबाधुबीच्या आठवणीत क्रिकेटचा एक षटकार मारावा मुलांच्या चमूत, कधीतरी फुटबॉलला फटका द्यावा चालत, लहानांसवे शिवाशिवीचा खेळ खेळावा चकवत, कधीतरी मन उलगडावे चंद्र आणि तारकांशी, अवकाशातील स्वप्नपूर्तीचा मानस सगळ्यांशी, कधीतरी धरावा ठेका वाद्यांच्या बोल अन तालाशी, वयाच्या भिंती मोडून मन रमवा वास्तवाशी. वाढते वय असले तरी विशाल मनाच्या कोपऱ्यात लहानपणीच्या खोडील भावना निपजत असतात निखाऱ्यागत, आणि म्हणूनच गट्टी जमते आजोबा आणि नातूंच्या दुनियेत, दोघेही लपंडाव खेळतात मनमुरात, आनंद लुटतात सवंगड्यागत सवंगड्यागत. वा, छान. आपल्या या सर्व काव्यपंक्तीवरनं मला एक आठवलं की वय ही केवळ एक संख्या आहे. हो, त्यामुळं वृद्ध व्यक्तींनी किंवा ज्येष्ठ मंडळींनी खचून न जाता नव्या उमेदीनं आपल्याला ज्या ज्या गोष्टी करायच्या राहिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजे. मॅडम, तुमच्या काळातली शैक्षणिक सामाजिक परिस्थिती तुम्ही अनुभवली आहे, पण एकूणच त्याच्या काळातली जी शैक्षणिक पद्धती आहे, जी डिजिटल युग आहे, आपण ज्याला म्हणतो तंत्रज्ञानाचे युग आहे, या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सुद्धा शिक्षण पद्धती सुद्धा डिजिटलायझेशन झालेले आहे शिक्षण पद्धतीचं सुद्धा. तर याबद्दल आपलं काय मत आहे? हो, तंत्रज्ञानाची आपण सांगड घातलेली आहे, घालावी ही काळाची गरज आहे. पण सर, मी माझ्या ह्या 35 वर्षाचा जो अनुभव आहे त्यामध्ये शिक्षकाला पर्याय नाही. शिक्षक जो आहे तो भावनांशी जुळून पण आहे आणि संवेदनशील पण आहे. आपला जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याची अडचण जाणून घेऊन त्याची समस्या सोडवण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे फक्त शिक्षक. बरोबर. तंत्रज्ञान तर आपल्याला आहेच आहे, त्याची जोड तर असायलाच पाहिजे. हो. मग आपण एवढं सगळं आपण कला गुण संपन्न असं व्यक्तिमत्व असताना आपण आपली काही लेखन निर्मिती किंवा साहित्य निर्मिती कुठल्या पुस्तकाच्या माध्यमातून किंवा पुस्तक निर्मितीच्या माध्यमातून काही केली असेल ना? हो, केली सर. मी माझ्या समाजासाठी केलं. खरं म्हटलं तर मी जयस्वाल समाजाची असल्यामुळे मी आमचे जे काही धार्मिक सण समारंभ असतात, लग्न कार्य असतात, तर त्यासाठी मी एक शादी के गीत म्हणून एक पुस्तक मी छापलेलं आहे. त्याचा पूर्ण समाजातील नव्हे तर माझ्या मराठवाडा स्तर आणि राज्यस्तरावर देखील त्या पुस्तकांची मी म्हणजे खप झालेला आहे आणि त्यांनी त्याचा उपयोग केलेला आहे, महत्त्वाचं म्हणजे. आणि त्यानंतर मी एक मेहंदीचं पण पुस्तक काढलं होतं, मन भावन मेहंदी. त्यानंतर मी विद्यार्थ्यांसाठी नाट्यांकुर म्हणून एक नाट्यछटेचं एक छोटी पुस्तिका मी प्रकाशित केलेली आहे की सांस्कृतिक कार्यक्रम, विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम प्रत्येक शाळांमध्ये असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये एक 2 मिनिटाची, 1.5 मिनिटाची, 3 मिनिटाची नाट्यछटा विद्यार्थ्यांनी सादर करावे असे काही निवडक विषय घेऊन नाट्यांकुर एक मी एक पुस्तक छापलेलं आहे. आणि त्यानंतर कोरोना काळामध्ये पाझर एक कविता संग्रह याचं मी प्रकाशन केलेलं आहे. म्हणजे कोविडच्या काळामध्ये तुम्हाला काय करावा हा उद्योग तुमच्या मनामध्ये आल्यानंतर तुम्ही हे पाझर पुस्तक छापन केलं? हो, ते छापून तर घेतलं, त्याचं प्रकाशनही केलं, ते सगळ्यांना वाचनासाठी दिलं, त्यांच्या प्रतिक्रिया पण मी घेतलेल्या आहे. आणि याचबरोबर कोरोना काळामध्ये व्यक्तिची भेट होणं फार म्हणजे दुर्मिळ झालं होतं. घराबाहेर न पडणे, संवाद न होणे, डोळाभेट न होणे, हे जे होतं हे आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन सगळं केलेलं आहे. त्यामध्ये मात्र मी खूप एन्जॉय पण केलेला आहे. म्हणजे तो काळ आपल्याला जरी दुःखद आपल्याला अनुभव देऊन गेला, आपले आप्त व्यक्ती त्यामध्ये गेले जरी असले, म्हणजे मी व्यक्तिशः आमच्या
समाजामध्ये आमच्या समूहामध्ये मी त्याचा खूप उपयोग करून घेतलेला आहे. उदाहरणार्थ आमच्या समाजामध्ये की माझ्या पारिवारिक जे ग्रुप होते त्यामध्ये आम्ही विविध स्पर्धा घेतल्या. स्पर्धा घेऊन एंटरटेनमेंटही झालं, आम्हाला उद्योगही मिळाला, स्वतःमध्ये असलेले जे काही गुण असतील ते सुप्त कलागुणांना देखील वाव मिळाला आम्हाला. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघाचे गीतमंचाची आम्ही स्पर्धा घेतली होती विविध मराठवाडा स्तरावर. अरे वा. त्याचं परीक्षण मी केलं होतं. त्याचा एक वेबिनार घेतला. 84 सदस्य त्यामध्ये उपस्थित झाले होते आणि त्यांच्या समवेत एक छोटासा कार्यक्रम घेऊन त्या वेबिनारमध्ये आम्ही बक्षिसाचं वाटपसुद्धा केलं. म्हणजे त्या काळाचा इतका छान उपयोग झाला. आणि ज्या ज्येष्ठ महिला अशा असतात की ज्या सेवेत जरी नसल्या, त्या गृहकार्य जरी करत असल्या, ते त्यांच्या मनामध्ये काहीतरी कुठेतरी दडलेलं असतं आणि ते या निमित्ताने बाहेर व्यक्त झाल्या. त्या ज्येष्ठ मंडळींना सुद्धा उत्साहीन इतकं आपण काम केलेलं आहे. एक विचारायचं की ग्रामीण भागातल्या महिला आहेत, ज्या मुली आहेत, ज्या की शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना येऊ इच्छित आहेत, अशा मुलींना तुम्ही काय सांगू इच्छिताल? म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला लागले होते तो काळ वेगळा होता. आता सध्याचा ह्या 10 वर्षाच्या पूर्वीचा जो काळ आहे, या काळामध्ये सर आता शिक्षण घेण्याचा एकतर शासनाने कायदा केलेला RT अंतर्गत 6 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाचा त्यांचा मूलभूत हक्क आहे. आणि त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना त्या शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. की आमचं टार्गेटच असायचं की 100% पटनोंदणी आणि 100% विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे. आणि हे असं केल्यामुळे आज सध्या माझे बरेच विद्यार्थी, कोणी डॉक्टर झालेले आहे, इंजिनियर झालेले आहे, कोणी परिचारिका झालेले आहे, कोणी CA झालेलं आहे. आणि ह्याचा आम्हाला खूप रास्त अभिमान आहे सर की आपण जे काही दिलं त्याचं विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य घडवण्यासाठी प्रयत्न केला आणि ते यशस्वी ठरले. अगदी बरोबर. मॅडम, एकूणच तुमच्या सगळ्या कार्यांचं मूल्यमापन केल्यानंतर किंवा कार्य ऐकल्यानंतर सेवानिवृत्तीनंतर एवढं तुम्ही काम करतायत यावर हे ज्येष्ठ मंडळींचा सुद्धा विश्वास बसणार नाही, एवढं तुम्ही काम मोठ्या हिरीनं मोठ्या उत्साहानं काम करतायत. तर आजच्या या पाऊलवाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमातून 2 संदेश आपल्याला द्यायचे आहेत. ज्येष्ठ मंडळींनी सेवानिवृत्तीनंतर काय करायला पाहिजे, आणि दुसरं, एक ज्येष्ठ म्हणून समाजातल्या तरुणांना आपण काय संदेश द्याल? सेवानिवृत्त सगळ्या माझ्या बंधू आणि भगिनींना मी सांगू इच्छिते, स्वतःसाठी वेळ द्या. जे आपल्याला सेवेच्या कालामध्ये करता आलं नाही ते मनमोकळेपणाने करा. मला हे करायचं होतं पण ते अनावधानाने राहिलं असं होता कामा नये. तेव्हा आपले छंद जोपासावे, देशाटन करावं, सहलीला जावं, मित्रमंडळीत रमावं, आपल्या नातेवाईकांमध्ये आपण मिळून मिसळून राहावं. सण समारंभ जे आपल्या वेळाभे आपल्याला शक्य झाले नाही त्यामध्ये देखील आपण रममाण व्हावं. आणि आपलं कौटुंबिक वातावरण कसं सशक्त राहील, आनंदी राहील. आणि खारीचा वाटा म्हणून आपण जे काही केलं नाही ते एक मदत म्हणून, एक आधार म्हणून आपल्या कुटुंबियांना देखील मदत करणं हे कमीपणाचं लक्षण न समजता आपण सर्व एक आहोत आणि मी सर्व सदस्यांसारखाच आहे आणि मी सगळं काही करू शकतो ही भावना आपल्या मनामध्ये ठेवून आपण संवेदनशीलता आपली जागृत ठेवून आपल्याच सारख्या वृद्ध मित्रमंडळींना देखील सामावून घेऊन त्यांच्या ज्या काही गरजा असतील त्या पूर्ण करण्यासाठी आपण आजीवन मदतनीस बनावं. आणि आमच्या युवक मित्रांसाठी काय सल्ला? युवक मित्रांसाठी सुद्धा मी असं सांगेन, आपलं जे कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये आपल्याकडे वृद्ध मंडळी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधावा आणि त्यांचा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा आपण आपल्या जीवनासाठी नवनिर्मितीसाठी काही आपल्याला उपयोग करून घेता येत असेल तर ते आपण करावं. वेळेचं नियोजन, आर्थिक नियोजन असेल, त्यानंतर आरोग्य, सकारात्मक दृष्टिकोन, त्यानंतर आत्मविश्वास, अपयशाशी झुंज देण्याची ताकद, एकमेकांमध्ये जिव्हाळ्याचं, स्नेहाचं, प्रेमाचं नातं कसं अबाधित राहील करण्यासाठी आपण मार्गदर्शक ठरू शकतो. धन्यवाद मॅडम. आज आपण आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये येऊन आमच्या तरुण मित्रमंडळींना सुद्धा आपण सल्ला दिला, संदेश दिला, त्याबद्दल मी आकाशवाणी बीड केंद्रातर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण पाऊलवाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात अंबाजोगाई येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षिका उषा रामधामी यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. याचबरोबर पाऊलवाटा हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य रणजित बागलाणे यांचं होतं, तर सादरकर्ते होते योगीराज बच्चे.